पुण्यातील विषारी दारू प्रकरणात राजेश देशमुखांच्या निलंबनाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। नीलम गोरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या प्रकरणात बारीक लक्ष आहे। अधिवेशनातही याविषयी आवाज उठवला जाईल असं देखील त्या म्हणाल्या। आता यामध्ये राजेश देशमुखांचं काही त्रुटी राहिली आहे का, अजून कोणाच्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत वरिष्ठ स्तरावरती, हा संपूर्णपणाने मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला विषय आहे। त्यांचंही बारीक लक्ष आहे। एकनाथ शिंदे साहेबांनाही मी याबद्दलची माहिती सगळी कळवलेली आहे आणि त्यात मग जे संबंधित असतील त्याबद्दल आणि परत आपल्याला मी नम्रपणे सांगू इच्छिते की 22 जूनपासून अधिवेशन सुरू होतंय, त्यामुळे अधिवेशनामध्ये सुद्धा याच्यावर आवाज उठवलाच जाईल। अधिक वेगवेगळे आमदार काही जण आज आता जात आहेत, त्याच्या आधी तर मी गेले प्रत्येक ठिकाणी तर कोणी विशेष भेटायलाही त्यांना गेलेले नव्हते। पिंपरी चिंचवडचे गेले, पण हडपसरमध्ये मात्र थोडंसं शिथिलता मला जाणवलेली आहे आणि अजून काही माहिती आली तर ती त्यांच्याकडेही द्या, आमच्याकडेही द्या आणि मृत्यूंची संख्या जी वास्तवदर्शी आहे ती नक्कीच सरकारला स्वीकारायला लागेल। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले। आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले। या आंदोलनात युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाला महागाई विरोधात जाब विचारण्यात आला। अरे बेरोजगारी देशात वाढली आहे, करायचं काय? विधान परिषद निवडणुकीसाठी आता महायुती उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू आहेत। उमेदवार सुहास शिरसाट यांच्याकडून भेटीगाठी सुरू असल्याची माहिती आहे। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेण्यात आली आहे। तर अर्जुन खोतकरांकडून सुहास शिरसाट यांचा सत्कार देखील करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।